विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या परीक्षेचे फॉर्म भरलेले असतील, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ही परीक्षा कोण घेतं, या परीक्षेचा काय फायदा आहे, ही परीक्षा कोणत्या उद्देशाने घेतली जाते, असे अनेक घटकांची माहिती नाहीये. मी माझ्या पद्धतीने या सर्व घटकांची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम तर पाहिलं आपण की ही परीक्षा जी घेतली जाते या परीक्षेमागचा काय उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा मागचा मुख्य उद्देश आहे की इयत्ता 10वी मध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणं आणि अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित करणं आणि विकसित झालेली बुद्धिमत्तेचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करावी, ही या मागची साधी अपेक्षा असलेली आपल्याला दिसून येते. हा या मागचा उद्दिष्ट आहे. म्हणजे साध्या भाषेत आपल्याला म्हणता येतं की देशातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचा शोध घेणं आणि त्यांना विकसित करणं, परिणामी त्यांच्यामुळे देशाचा देखील विकास होऊ शकतो. हा या परीक्षेचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसतो. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 2 स्तरावरून घेतली जाते. राज्य स्तरावरून घेतली जाणारी परीक्षा आणि राष्ट्रीय स्तरावरून घेतली जाणारी परीक्षा, म्हणजे 2 स्तर आहेत, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर. आता या परीक्षेला कोण बसू शकतं हे तुम्हाला माहिती आहे. इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात किंवा त्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येतं. या परीक्षेचे जे अर्ज आहेत ते सगळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जातात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात. आता ही जी परीक्षा आहे, पहिल्या लेवलची जी परीक्षा आहे, ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या लेवलची परीक्षा म्हणजे पहिला स्तर, ज्याला आपण राज्य स्तराची परीक्षा असं म्हणतो, ती परीक्षा 13 डिसेंबर 2000 ला घेण्यात येणार आहे. आणि राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा आहे म्हणजे दुसरी परीक्षा, ती परीक्षा आहे 13 जून 2021 ला. तारखा लक्षात ठेवा. राज्य स्तरावरची जी परीक्षा आहे ती परीक्षा 13 डिसेंबर 2020 ला घेतली जाणार आहे. आणि राष्ट्रीय लेवलची जी परीक्षा आहे, राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा आहे, ती परीक्षा 13 जून 2021 ला घेतली जाणार आहे. आणि मग त्यातून हे विद्यार्थी निवडले जाणार आहेत. आता राज्य स्तरावरची जी परीक्षा घेतली जाणार आहे, ती राज्य स्तरावरची जी परीक्षा आहे ही परीक्षा प्रामुख्यानं महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी घेतली जाते. एक दुसरी गोष्ट, ही जी परीक्षा घेतली जाते ही परीक्षा किंवा या परीक्षेचे जे पेपर आहेत ते कोणते आहेत, या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे, याविषयी आपण नंतर सविस्तर पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी राज्य स्तरावरून निवडले जाणारे जे विद्यार्थी आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरून निवडले जाणारे जे विद्यार्थी आहेत याची निवड कशा पद्धतीने केली जाते या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. राज्य स्तरावर जे विद्यार्थी निवडले जातात ते कसे निवडले जातात, तर राज्य स्तरावरून घेतली जाणारी जी 100 मार्क 200 मार्काची परीक्षा आहे, या परीक्षेतून महाराष्ट्रासाठी 774 विद्यार्थ्यांची निवड केली जाते राष्ट्रीय परीक्षेला बसण्यासाठी. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून 774 विद्यार्थ्यांचा कोटा देण्यात आलेल्या महाराष्ट्राला तेवढे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. आता याच्यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र ठरू शकतात किंवा
विद्यार्थ्यांना किती गुण असणं अपेक्षित आहे? कमीत कमी गुण सांगतो मी तुम्हाला. सर्वसाधारण गटामधले जे विद्यार्थी आहेत याच्यासाठी 40% मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे 2 पेपर, पहिला पेपर जो असतो तो बुद्धिमत्तेचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 40% मार्क घ्यावे लागतील. दुसरा पेपर जो असतो तो शालेय क्षमतेचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 40% मार्क घ्यावे लागतील. म्हणजे कमीत कमी 40% मार्क. पण नुसत्या 40% मार्क घेतले म्हणजे आपल्याला राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेला बसता येईल असं नाही. त्यातून मेरिट काढला जातो. जेवढे विद्यार्थी बसले त्या बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी मेरिट काढला जातो आणि त्या मेरिट मधले फक्त 774 विद्यार्थीच राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेसाठी पात्र ठरले जातात किंवा पात्र ठरवले जातात. त्याच्यामध्ये आरक्षण आहे. आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची निवड केली जाते. कोटा त्याच्यासाठी ठरवलेला आहे. एससीच्या विद्यार्थ्यांसाठी 15% कोटा आहे. एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 7.5% कोटा आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 27% कोटा आहे. अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 4% आहे आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी 10% कोटा आहे. आणि मग बाकी सगळे आरक्षणाच्या नियमाप्रमाणेच या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. हे निवड केलेले विद्यार्थी म्हणजे 774 विद्यार्थी, हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेसाठी पात्र ठरवलं जातं किंवा त्यांना परीक्षेसाठी संधी दिलेली आपल्याला दिसून येते. आता राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं आयोजन कोण करतं? राज्य स्तरावरच्या परीक्षेचं आयोजन आपली MSC करते, म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषद करते. तर राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा आहे या परीक्षेचं आयोजन NCERT करते, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ही जी संस्था आहे, म्हणजे NCERT ही या परीक्षेचं आयोजन करत असलेले आपल्याला दिसून येते. आणखीन एक प्रश्न असा असतो की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा असं वाटतं की या परीक्षेला निगेटिव्ह मार्क आहेत काय? तर नाही, या परीक्षेला निगेटिव्ह मार्क नाहीये. आता या परीक्षेसाठी किती विद्यार्थी निवडले जातात देश पातळीवर? जसं की महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तराच्या परीक्षेसाठी 774 विद्यार्थी निवडले, तसं पूर्ण देशातून या परीक्षा शिष्यवृत्तीसाठी किती विद्यार्थ्यांची निवड केली जाते? तर या परीक्षेसाठी 2000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सर्वसाधारणपणे 2000 विद्यार्थ्यांची काय केली जाते? निवड केली जाते. आणि ही निवड केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. म्हणजे 11वी-12वीला प्रति महिना या विद्यार्थ्याला 1250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे महिन्याला 1250 रुपये शिष्यवृत्ती भेटते. तुम्ही जर कॉलेजला गेलात, BA, BCom, BSc ला गेलात तर तुम्हाला 2000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. द्वितीय पदवीपर्यंत म्हणजे तुम्ही MA, MSc करेपर्यंत तुम्हाला 2000 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी दिली जाते. आणि वरच्या स्तरावर मग विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्हाला जी काही शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती दिली जाते. PhD ला देखील फक्त PhD साठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर सर्व कोर्सेसना या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते विद्यापीठाच्या नियमाला अनुसरून. पहा विद्यार्थी मित्रांनो, किती छान संधी आहे. फक्त 10वीला ही परीक्षा आपण खूप मेहनत घेऊन पास झालो तर पूर्ण शिक्षणावर आपल्या पूर्ण शिक्षण होईपर्यंत शासन आपल्याला शिष्यवृत्ती देतो. त्या स्तरावरची शिष्यवृत्ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. एवढी चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आपल्याला दिसते. मग या संधीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. इतकी छान पद्धतीची संधी आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आपल्याला दिसते. आणि ही शिष्यवृत्ती केंद्र शासनाच्या मार्फत भेटते. अहो, एकदा तुम्ही परीक्षा पास झालात आणि एकदा जर झालं परीक्षा 10वीला पास झालो आपण, तर ही सगळी शिष्यवृत्ती आपल्या आपल्या बँक खात्यात तुमच्या जमा होते. दर वर्षाला दर महिन्याला ती शिष्यवृत्ती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आपल्याला दिसून येते. किती छान संधी आहे की नाही पहा.
बरं, आता याच्यासाठी वेगळा अभ्यास काय आहे? आता आपण थोडंसं अभ्यासाकडे वळूया. कशाचा अभ्यास करावा लागेल याच्यासाठी? तर याच्यासाठी 2 माध्यम आहेत अभ्यासाला. म्हणजे तुम्हाला आता आपण पाहिलं की 2 पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा. 2 पेपर कोणते? तर बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि शालेय क्षमता चाचणी स्कूल ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मॅट आणि सॅट. या 2 परीक्षा तुम्हाला या ठिकाणी 2 पेपर, परीक्षा म्हणत नाही, 2 पेपर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. लक्षात येते का? म्हणजे दोन्ही स्तरावर हे 2 पेपर द्यायचे, राष्ट्रीय स्तरावर पण आणि राज्य लेवलवर पण. लक्षात येते का? आता या ठिकाणी एवढं लक्षात घ्या, राज्य लेवलवर आणि राष्ट्रीय लेवलवर दोन्ही पेपर देत असताना दोन्ही ठिकाणच्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल राहू शकतो. कारण का? राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल तर त्यावेळेस बहुतेक करून राज्य लेवलचा अभ्यास असेल आणि राष्ट्रीय लेवलची ज्यावेळेस परीक्षा द्याल तुम्ही त्यावेळेस एनसीईआरटीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असेल. या दोन्हीचा अभ्यासाची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. दोन्ही मंडळाचे अभ्यास तुम्ही करावा लागेल. म्हणजे राज्य लेवलचाही अभ्यास करावा लागेल आणि एनसीईआरटीचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागेल. राज्य लेवलचा अभ्यास याच्यासाठी करावा लागेल की राज्य स्तरावरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला गुणवत्ता आले पाहिजे, त्या विद्यार्थ्यांच्या रेंजमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे 774च्या गटात तुम्हाला जाता आलं पाहिजे. याच्यासाठी राज्य लेवलचा अभ्यास केला पाहिजे. आणि एनटीएससी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्ही एनसीईआरटीचा अभ्यास केला पाहिजे. आता प्रश्न तुमच्या समोर असा आहे की आम्ही इतका अभ्यास कशाचा करायचा, कुठं करायचा, कोणत्या वर्गाचा करायचा? विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यास तुम्ही फक्त 9वी आणि 10वीचा करायचा आहे. 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. कुठल्या पेपरला? तर शालेय क्षमता चाचणी हा पेपर 100 मार्काचा आहे. या पेपर साठीचा अभ्यास जो आहे म्हणजे पेपर नंबर 2 याचा अभ्यास तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमाचा करायचा राज्य लेवलवर म्हणजे महाराष्ट्र शासनाचा, आणि राष्ट्रीय लेवलवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे एनसीईआरटीचा. आता तुमचा प्रश्न म्हणेल तुम्ही मग पहिला पेपर बुद्धिमत्तेचा आहे कारण बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर येतो, त्या पेपरचा अभ्यास कशाचा करायचा? तर साधा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत 5वीला आणि 8वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलाय, तिथेही हा पेपर होता बौद्धिक क्षमता चाचणीचा. त्याच पेपरचा अभ्यास योग्य पद्धतीने इथं करायचा आहे. इथं फक्त हाच फरक पडेल की तिथलेच काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त असेल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी, मला सांगायचं की ज्या विद्यार्थ्यांनी 5वी आणि 8वी या 2 स्कॉलरशिपचा अभ्यास केलेला आहे आणि ज्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे किंवा बुद्धिमत्ता हा जो घटक ज्या विद्यार्थ्यांचा चांगला आहे त्या विद्यार्थ्यांना हा पेपर अतिशय सोपा जातो. कारण तो सोपाच असतो, त्या पद्धतीचाच असतो तो. आता बुद्धिमत्ता हा जो पेपर आहे हा पेपर किती मार्काचा आहे, किती प्रश्न विचारले जातात? तर बुद्धिमत्ता हा जो पेपर आहे किंवा बौद्धिक क्षमता हा जो पेपर आहे हा पेपर असतो 100 गुणांचा. लक्षात येते का? पेपर किती गुणांचा आहे? 100 गुणांचा. प्रश्न किती असतात? 100च असतात. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असतो. आता याच्यासाठी वेळ किती आहे? तर 2 तासाचा. 2 तास म्हणजे किती? 120 मिनिट. म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतील. लक्षात आले का? 120 मिनिटांमध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे? 100 प्रश्न सोडवायचे. मग हा पेपर तयार करत असताना आपण काय केलं पाहिजे की आपली पेपर सोडवण्याची गती कशी आहे त्याचाही आपण या ठिकाणी विचार करावा लागेल. वेळ, वेग आणि काम हे तुम्हाला सूत्र माहिती आहे. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करावे लागतील? सोडवावे लागतील. आता बुद्धिमत्तेमध्ये देखील कोणकोणते घटक विचारले जातात? तर बुद्धिमत्तेमध्ये बहुतेक करून
कार्यकारण भावावर आधारित प्रश्न विचारले जातात, विश्लेषणावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात, संकलनावर आधारित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आपल्याला दिसून येतात, संकल्पनेवर आधारित प्रश्न असतात. असे 100 प्रश्न तुम्हाला विचारतील. कार्यकारण भावावर प्रश्न विचारतील, विश्लेषणावर प्रश्न विचारतील, संकलनावर प्रश्न विचारतील. बुद्धिमत्तेमध्ये जे जे घटक आहेत आपले, समजा जे घटक तुम्ही 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये अभ्यासले, ते घटक या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत किंवा विचारले जातात. फरक एवढाच आहे की त्याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी या ठिकाणची कशी असते तर जास्त असलेली आपल्याला दिसून येते. विश्लेषणावर आधारित प्रश्नामध्ये उदाहरणार्थ कसे प्रश्न विचारतात तर एखादा तुम्हाला आलेख दिला जातो, त्या आलेखावर आधारित प्रश्न विचारले जातात. एखादा तुम्हाला विभाजित वर्तुळ दिला जातो, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. एखादा पॅरेग्राफ दिला जातो, त्या पॅरेग्राफवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. गणिताच्या पद्धतीमध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिला जाईल कुठंतरी, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. शब्दांचे क्रम लावा म्हणून त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. विश्लेषणात्मक मध्ये आकृतीचे डायग्राम तुम्हाला वेगवेगळे दिले जातात, त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे असे वेगवेगळे बुद्धिमत्तेवर आधारित असलेले जे घटक आहेत त्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. तुम्ही तयारी करत असताना अगोदर 5वीच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करा, नंतर 8वीच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करा, त्या घटकांचा अभ्यास करा, म्हणजे त्या पेपरचा. सांगायचा उद्देश मला तो आहे. म्हणजे टप्प्याटप्प्यानं तुम्ही जाल. म्हणजे 5वीच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करा, 5वीच्या स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही 8वीच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल अभ्यास करायला आणि सोयीचं जाईल. आणि या पेपरसाठी कशाची आवश्यकता आहे तर सरावाची आवश्यकता आहे. बुद्धिमत्तेचा पेपर तुम्हाला सरावानेच येईल, सरावाने तो पेपर सोपा जाईल. त्याच्यासाठी बुद्धिमत्तेच्या पेपरचा तुम्हाला सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात येते का? म्हणजे बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील, 100 गुणाचा पेपर असेल आणि पेपर 2 तासाचा असेल. ठीक आहे. त्याच्या हा झाला पहिला पेपर. नंतर पेपर दुसरा जो असेल तो आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट. आता याच्यामध्ये हाही पेपर 100 मार्काचा आहे. हाही पेपर 100 मार्काचाच आहे, 100 प्रश्नांचाच आहे. याच्यासाठी देखील 2 तासाचाच वेळ आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मात्र अनेक विषयाचा समावेश केला आहे. अनेक विषय म्हणजे कोणते तर 3 विषय याचे समावेश केले. 3 विषय कोणते? विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित. या 3 विषयाचा समावेश केला. लक्षात येते का? किती विषय? 3. विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित. आता याची गुणांची विभागणी कशी आहे तर विज्ञान 40 मार्कासाठी म्हणजे 40 प्रश्न येणार. सामाजिक शास्त्र 40 मार्कासाठी म्हणजे 40 प्रश्न येणार. आणि गणित 20 मार्कासाठी म्हणजे गणितावर 20 प्रश्न येणार. लक्षात आले? म्हणजे आतापर्यंत 3 विषय लक्षात ठेवायचे. म्हणजे शालेय क्षमता चाचणी या पेपरला तुम्हाला 3 विषय विचारणार आहे. 3 विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. विज्ञानचा अभ्यास करावा लागेल, सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्राचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि गणिताचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे विज्ञान 40, सामाजिक शास्त्र 40 आणि गणित 20. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता तुमचा प्रश्न समोर आहे की विज्ञान आमच्याकडे 2 आहेत. विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे आणि गणितामध्ये देखील बीजगणित आणि भूमिती आहे. पुन्हा याच्यामध्ये देखील गुणांची विभागणी असलेली आपल्याला दिसून येते. विज्ञान मध्ये तुम्हाला 40 मार्क विचारले जाणार आहेत. तर 40 मार्क कुठे कुठे विचारले जातील तर विज्ञानाच्या मुख्य 3 शाखा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. तुम्हाला जरी 2 पुस्तकं असले, विज्ञान भाग 1 आणि भाग 2 असं जरी असलं तरी देखील तुम्हाला मुख्य 3 शाखेचा अभ्यास आहे. भौतिकशास्त्राचा अभ्यास आहे, रसायनशास्त्राचा अभ्यास आहे, जीवशास्त्राचा अभ्यास आहे. मग आता प्रश्न कोणत्या घटकावर किती विचारतील तर भौतिकशास्त्रावर 13 प्रश्न आहेत म्हणजे 13 गुणांचे. रसायनशास्त्रावर 13 प्रश्न आहेत 13 गुणांचे.
आणि जीवशास्त्रावर 14 प्रश्न विचारले जातात 14 मार्काचे। असे हे विज्ञानाचे 40 मार्क। लक्षात येते का? म्हणजे 13 मार्क भौतिक शास्त्राचे, 13 मार्क रसायनशास्त्राचे आणि 14 मार्क आहेत ते कशाचे आहेत तर जीवशास्त्राचे। असे 40 मार्काचं तुम्हाला विज्ञान असेल। आता सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र हे 40 मार्काचं आहे। 40 मार्काच्या सामाजिक शास्त्रामध्ये किती मार्क असतील तर इतिहास 16 मार्काचा आहे। सामाजिक शास्त्रामध्ये 3 विषय आहेत, लक्षात घ्या। इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे आणि भूगोल आहे। लक्षात येते का? इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल। याच्यामध्ये इतिहासाला 16 मार्क आहेत, भूगोलाला 16 मार्क आहेत, म्हणजे 16 दोन्ही 32 राहिले 8 मार्क। 8 मार्क हे राज्यशास्त्राचे आहे। असं हे सामाजिक शास्त्र जे आहे हे 40 मार्काला, म्हणजे विज्ञान 40चं झालं, सामाजिक शास्त्र 40चं झालं। आता राहिलं कोणतं? गणित। तर गणिताला किती मार्क आहेत? 20 मार्क। 20 प्रश्न गणिताचे विचारले जातील, साहजिक आहे। गणित भाग 1 वर 10 मार्क, गणित भाग 2 वर 10 मार्क, म्हणजे बीजगणित 10 मार्काचा असेल आणि भूमिती 10 मार्काचा असेल। असे हे 20 मार्क, म्हणजे विज्ञानचे 40, इतिहास भूगोलचे 40 आणि गणिताचे 20, असे 100 मार्क दुसऱ्या पेपरचे, म्हणजे शालेय क्षमता चाचणीचे। लक्षात येईल का विद्यार्थी मित्रांनो? माध्यम तुम्हाला निवडीवर आहे, म्हणजे तुम्हाला मराठी माध्यम घ्यायचं असेल तर तुम्ही मराठी माध्यम घेऊ शकता उत्तराचं, इंग्रजी माध्यम घ्यायचं असेल तर तुम्ही इंग्रजी माध्यम देखील घेऊ शकता। कोणत्याही माध्यमामधून तुम्हाला ही परीक्षा देता येऊ शकते। ठीक आहे। आता मला या ठिकाणी हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला 9वी आणि 10वी या 2 वर्गाचा अभ्यास आहे, आपलाच अभ्यास आहे। आपण 10वीला आहोत, 10वीचाच अभ्यास आहे, 9वी आत्ताच आपलं संपलेलं आहे, आणि मग एवढा अभ्यास आपल्याला करणं काय कठीण आहे? आणि आपली 10वीची पण तयारी होते ना या माध्यमातून। आणि ही जी परीक्षा असते ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते। वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे लक्षात येते तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी काय दिले जाते तर पर्याय तुम्हाला दिले जातात। 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो आपण। जर समजा तुम्ही 9वीचं पुस्तक 10वीचं पुस्तक बारकाव्याने अभ्यास केला, आपण त्याचे महत्वाचे पॉइंट आहेत, मुद्दे आहेत, ते आपण वेगळे केले किंवा बाजूला काढून ठेवले, तर मला असं वाटतं की ही परीक्षा अतिशय सोपी आहे। वेगळं काय करायचंच नाहीये। खरं तर बुद्धिमत्तेचा एक पेपर जो आहे तो तुम्हाला 5वीला आणि 8वीला झालेला आहे, कारण जे विद्यार्थी याला बसाले त्याचा अर्थ ते विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला त्या स्तरावर बसलेले आहेत। पण जे बसले नसतील त्यांनीही ते तयार करायला काही अडचण नाही। आणि म्हणून मला असं सांगायचं की ही जी परीक्षा आहे अतिशय साधी सोपी परीक्षा आहे। भाऊ करून घेऊ नका खूप काय अवघड आहे म्हणून। हे पहा, तुम्ही 10वीचा अभ्यास करता की नाही? विज्ञानचा, इतिहास, भूगोलचा, गणिताचा अभ्यास करता की नाही? करताच आहे। आता वेगळं काय करायचं आपल्याला याच्यामध्ये? तर बुद्धिमत्ता हा एकाच पेपरची तयारी करायची आहे ना। अरे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्या एका पेपरची तयारी आणि हे रनिंग मधला अभ्यास, हे 2 पेपर जर चांगल्या पद्धतीने तयार झाले तर आपल्या पूर्णपणे शिक्षणाचा खर्च सरकार उचलाल। तुम्हाला त्या पद्धतीने महिन्याच्या महिन्याला शिष्यवृत्ती द्यायला, परिणामी आईवडिलाचा देखील खर्च कमी होईल की नाही, आणि तुम्हाला देखील शिष्यवृत्ती भेटत जातील। प्रत्येक लेवलवर तुम्हाला वेगवेगळी शिष्यवृत्ती आहे। एकदाच परीक्षा पास व्हायची, फक्त 10वीलाच परीक्षा पास व्हायचे। आता जर परीक्षा तुम्ही पास झालात तर पूर्ण शिक्षणभर तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार आहे ना। एवढी चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी चालवणार आहे। या संधीचा फायदा घ्या तुम्ही। शासनाची एक चांगली योजना आहे आणि खूप काही अभ्यास नाहीये। पूर्वी जरा जास्त होता, आता कमी केलाय। आता 9वी 10वी 2च वर्ग अभ्यासायचे। अरे आणि मग इतका अभ्यास कमी असताना आपल्याला याच्याकडे लक्ष नाही आपलं। तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा। आता परीक्षा जवळ आहे, राज्यस्तरावरची परीक्षा डिसेंबर मध्येच आहे, एक लक्षात घ्या। पुढची परीक्षा जून मध्ये जरी असली तरी राज्यस्तरावरची परीक्षा उद्या 13 डिसेंबरला आहे, म्हणजे एकच महिना राहिले। एका महिन्यानंतर तुमची परीक्षा आहे। आता 1 महिना तुम्ही, मला असं वाटतं की 1 महिना तुम्ही याच विषयाचा अभ्यास करा, आणि 1 महिना म्हणजे खूप काही करता येतं, काय अडचण नाहीये तशी।
टाइम ठरवून द्या तुम्ही. म्हणजे उदाहरणार्थ बुवा सकाळी बुद्धिमत्तेच आहे, दररोज 2-2 तास अभ्यास करा, 2-3 तास. आता परीक्षा जवळ आल्या, कालावधी वाढवा, सराव करा, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. आता प्रश्नपत्रिका कुठे आहेत ना, सराव करायचा तर कुठे आहेत प्रश्नपत्रिका? तर तुम्ही MSCच्या साईडवर जा, त्या साईडवर प्रश्नपत्रिका आहेत, मागच्या प्रश्नपत्रिका आहेत, मागच्या उत्तरपत्रिका आहेत, तिथं ते पहा. बाजारामध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत, ते पुस्तकं घ्या. मला वाटतं आपल्या शाळेतील अमूल्यकर तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका पण टाकतायत, ते पण तुम्ही सोडवा. ऑनलाईन खूप मटेरियल उपलब्ध आहे, ते तुम्ही सोडवा. NCERTच्या साईडवर जा, तिथं प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचा आहे, अशी त्याची इच्छा आहे, इच्छा तिथे मार्ग असतात. तिथे तुम्हाला प्रश्नपत्रिका खूप उपलब्ध आहेत. आतापासून जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हाल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सराव करा, अभ्यास करा, अभ्यास करा, सराव करा. आणि सरावातून तुमच्या लक्षात येईल की आपला कुठला विषय कच्चा राहिलाय. म्हणजे इतिहास भूगोल कमी राहिलं का, विज्ञानाचा अभ्यास कमी राहिलाय का, गणिताचा अभ्यास कमी आहे का, बुद्धिमत्तेला आपल्याला किती मार्क पडतात, मग त्यातला कुठला घटक आपला कमी राहिला, त्या घटकावर तुम्हाला लक्ष देता येईल. टाइम टेबल ठरवा. बरेच विद्यार्थी नुसतं परीक्षेला फॉर्म भरतात, जत्रेला गेल्यासारखं जातात. तसं नका करू. वेळ ठरवा. तुम्ही कोणता पेपर कधी अभ्यास करायचा हे ठरवा. 1 महिना आहे तुमच्याकडं. 1 महिन्यामध्ये आता लॉकडाऊन आहे, दुसऱ्या कुठल्याच विषयाकडे लक्ष देऊ नका. एवढं 1 महिना जर जीव तोडून अभ्यास केला तर पूर्ण शिक्षणभर आपल्याला शिष्यवृत्ती भेटणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगणं आहे माझं की 1 महिना जीव तोडून, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जीव तोडून अभ्यास करा. 1 महिना अभ्यास करा. पालकांना पण विनंती आहे, 1 महिना मुलांकडून थोडा अभ्यास करून घ्या, त्याच्याकडे थोडं या घटकाकडे लक्ष द्या, या परीक्षेकडे द्यायला 1च महिना. म्हणजे 1 महिन्यानंतर त्याची परीक्षा आहे राज्यस्तरावरची, आणि राज्यस्तरावरची परीक्षा पास झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेसाठी अभ्यासाचा कालावधी खूप आहे. ती राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा 13 जूनला आहे. 6 महिन्याचा अभ्यास करून 6 महिन्याचा कालावधी आहे तो अभ्यास करायला. इथं मात्र राज्य लेवलवरच्या परीक्षेतून पुढे जाण्यासाठी तुम्हाला चांगला 1 महिना अभ्यास करा. वेळ ठरवून द्या. सकाळी बुद्धिमत्तेचा करा, संध्याकाळी तुम्ही स्कूल ॲबिलिटीचा करा. त्याच्यामध्ये वेळ ठरवून द्या. पुन्हा 1 तास विज्ञान, 1 तास इतिहास भूगोल, 1 तास गणित. ज्या घटकामध्ये आपण कमी पडतोय त्या घटकाची तयारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करा, तर तुम्हाला चांगले मार्क भेटतात. खूप काही अवघड परीक्षा नाहीये तुमच्यासाठी, तर ती नवीन नाहीच आहे. कारण तुम्ही 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेला असाल, 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला तुम्ही बसलेला असाल, म्हणजे बरीचशी पूर्वतयारी तुमची आहे. 1 महिन्याला काहीच करायचं ना, 1 महिना एवढंच करायचं. याच परीक्षेची तयारी करायची. ज्या विद्यार्थी हे बसले त्यांनी याच परीक्षेची तयारी करा. 1 महिना म्हणजे तुम्हाला चांगल्या मार्काने तुम्हाला पास होता येईल. आणि काही अडचणी असतील तर आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत, ज्या विषयाचे शिक्षक आहेत, इतिहासचे असतील, भूगोलचे असतील, विज्ञानचे असतील, गणिताचे असतील, स्कूल ॲबिलिटीसाठी त्या शिक्षकांना विचारा की सर हा घटक माझा कच्चा राहिला, या घटकात मला मार्क कमी पडाले, हा घटक मला थोडा समजून सांगा. विचारा ना त्या शिक्षकाला, फोनवर बोला. प्रत्यक्ष आता भेट होत नाहीये कोरोनामध्ये, फोनवर विचारा, वेळ घ्या आणि मग तयारी करा चांगल्या मार्काने. चांगल्या मार्क घेण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो? आणखीन काही अडचणी आहेत का कुणाच्या आयुष्यामध्ये? मला असं वाटतं की तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. कशी तयारी करायची आता बी आणखी एक लक्षात ठेवा, साधा सरळ सोपा आहे. ही परीक्षा 2 विभागात आहे, 2 पेपर आहे. एक बुद्धिमत्तेचा पेपर आहे, दुसरा शालेय क्षमतेचा पेपर आहे. प्रत्येक पेपर 100 मार्काचा आहे. प्रत्येक पेपर 100 प्रश्नांचा आहे. आणि प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे, म्हणजे 120 मिनिट आहे. लक्षात येते? असा सराव करा तुम्ही. आणि सराव केल्यानंतर निश्चितपणे, आता परीक्षा किती आहे आपली? 1 महिना आहे ना. 1 महिन्यामध्ये कमीत कमी 10 प्रश्नपत्रिका सोडवा. 10 प्रश्नपत्रिकेचा तुम्ही या ठिकाणी सराव करा, तर निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क भेटतात आणि आपला नंबर 474 मध्ये येतो असा आत्मविश्वास जवळ बाळगा. नक्की येतो. तुम्ही जर 10 प्रश्नपत्रिका सोडवल्या
तर नक्की तुमचा नंबर 474 मध्ये 774 मध्ये राहतो. कारण महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षेसाठी पात्र करण्याची क्षमता विद्यार्थी किती मर्यादा आहे, तर 774 विद्यार्थ्यांची मर्यादा. तुम्ही नक्की त्याच्यात यशस्वी व्हाल आणि ही परीक्षा यशस्वी रीतीने पार पाडाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.